आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूर येथे काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आज शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगण येथून या मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली। सरकारने सर्व समाज घटकांची फसवणूक केली असून धानाचा बोनस आणि कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचा यावेळी वडेट्टीवार यांनी आरोप केला। कर्जमाफीच्या नावावर सरकारने इतक्या अटी आणि शर्ती घातल्या की मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेतून बाद होणार आहे। सोबतच वडेट्टीवार यांनी स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य लोकांना भरमसाठ बिल येत असल्याचा आरोप करत राज्यातील स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याची मागणी केली। असं एक खोटारड्या सरकारने सर्व घटकांची फसवणूक केली आहे। एकीकडे आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना 700 रुपये बोनस दरवर्षी देऊ म्हणून भूलताप दिली आणि मागील वर्षीपासून धानाच्या बोनसचा पत्ता नाही। अरे नाही देणार तुमची हिंमत नाही तर कशाला घोषणा करताय? शेतकऱ्याला फसवताय आणि त्या ठिकाणी त्यांची फसवणूक झाली आहे। कर्जमाफीच्या नावाखाली इतक्या अटी शर्ती लावल्या की 5-10 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही। एवढ्या मोठ्या अटी शर्ती वीज बिल एवढा मोठ्या प्रमाणात येत आहे, भयानक प्रमाणात। तो स्मार्ट मीटर लावल्यामुळे आज शेतकऱ्यांचा सामान्य नागरिकांना जगणं कठीण झालं आहे। 2.5, 3, 4 हजार बीपीएल धारकांना एक खोलीवाल्यांना बिल येत आहे। म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणीला 1,500 रुपये द्यायचा आणि 3,000 रुपये त्यांना लुटायचा। हा फडणवीस सरकारचा नवीन फंडा आहे आणि म्हणून असे अनेक विषय घेऊन हा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। महागाई प्रचंड वाढली आहे, डिझेल पेट्रोलचे भाव वाढले, या मुलावर अत्याचार होत आहेत, रोजगार संपुष्टात आला आहे। निर्दयी सरकार या देशातील तरुणांना बेदमपणे मारहाण करते हक्क मागताना। या सगळ्या गोष्टी घेऊन आज हा उद्रेक जनतेचा आहे आणि या सरकारला हा उद्रेक संपवल्याशिवाय राहणार नाही। यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काँग्रेस कर्ते काढण्यात आलेला आहे।